कुडाळ तालुक्यात वालावल येथील कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर शुक्रवारी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या उपस्थितीत धडक कारवाई करत 6 रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले। कुडाळ महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। कुडाळ तालुक्यात वालावल इथं वाळूपट्ट्यात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल यंत्रणेला मिळाली होती। यांची दखल घेत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी स्वतः वालावल इथल्या वाळूपट्ट्यात आपल्या यंत्रणेसह शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला धडक देत कारवाई केली। यावेळी निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, तलाठी श्रीमती मयेकर, पोलीस पाटील यांच्या पथकानं वालावल येथील कर्ली नदी किनाऱ्यावरील 6 अनधिकृत वाळूचे रॅम्प JCBच्या सहाय्यानं उद्ध्वस्त केले। सध्या शासनानं वाळू उपशाला बंदी घातली असताना सुद्धा जुलै महिन्यात कर्ली नदीमध्ये बोटीद्वारे वाळू काढली जात होती। याच अवैध वाळू वाहतुकीसाठी रॅम्प मालकांनी नदीकिनारी 6 अनधिकृत रॅम्प तयार केले होते। ते सर्व रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले। या कारवाईमुळे या भागातल्या अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत।